श्री रेणुकादेवी संस्थानवर कार्यरत असलेले जवळजवळ 70 कर्मचारी आपल्या सेवेत कायम करून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून किमान वेतन श्रेणी मिळावी म्हणून मागील 13 दिवसापासून श्री रेणुकादेवी संस्थानच्या पहिल्या पायरीजवळ बैठा सत्याग्रहासाठी बसले आहेत। प्रशासनाकडून अद्याप त्यांची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने त्यांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले। श्री रेणुकादेवी संस्थानचे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी बैठा सत्याग्रह करीत आहेत। गेल्या 5 ते 7 वर्षापासून हे कर्मचारी संस्थानवर कार्यरत आहेत। या सेतू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन बैठा सत्याग्रहाबाबत उपरोक्त मागण्यांसाठी 27 जानेवारी 2020 रोजी बैठा सत्याग्रह केला होता। त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष व सचिव तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आपल्या 31 जानेवारी 2021 चा पत्रानुसार कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षीप्रमाणे प्रभावाने नियमित वेतन श्रेणी व कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यात येईल। त्यानुसार कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी व पुढील कारवाईसाठी 16 फेब्रुवारी 2020 रोजी बैठक आयोजित केली असल्याने पत्र दिले। नियुक्तीपत्र देऊन पूर्वलक्षित प्रभावाने वेतन देण्याचे ठराव पारित झाला असल्याचे कर्मचारी संघटनेच्या प्रमुखाने पत्रकार परिषदेत सांगितले। घटना आहे देशामध्ये आणि संस्थांमध्ये जे निर्णय घेतले जातात त्याचा आम्हाला निश्चित आदरच आहे, परंतु जे निर्णय घेतलेले आहेत संस्थांमध्ये ठराव घेतलेले आहेत की इथल्या सर्व 71 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी आदेश देणे आणि किमान वेतनाची पूर्तता करणे या ठरावाची अंमलबजावणी करणे हेच आमच्या या सत्याग्रहाचं मुख्य उद्देश आणि धोरण आहे। जिल्हाधिकारी हेच रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष असल्याने आम्हाला न्याय लवकरच मिळेल असा आशावाद कर्मचाऱ्यांच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे। आम्ही 10 जानेवारीपासून सत्याग्रहासाठी ठाम बसलेले आहोत आणि आजपर्यंत माननीय श्री तहसीलदार साहेब किंवा सचिव साहेब कोणीही या ठिकाणी आमची दखल घेतली नाही। आज रोजी पूर्णतः कडाक्याच्या थंडीमध्ये माझे सर्व कर्मचारी सहकारी बांधव या ठिकाणी सत्याग्रहासाठी बसलेले आहेत। आमचं कुटुंबीय अतिशय परेशानीत आहे की आमच्या कुटुंबाला आमच्या तब्येतीची पूर्णतः काळजी लागली, पण या प्रशासनाने आमच्यावर पूर्णतः कानाडोळा केला। प्रशासनाला विनंती आहे की विनंती माझी की सर्व 70 कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा किंवा 70 कर्मचाऱ्याचा थोडा विचार करावा। साहेब, या ठिकाणी आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत मंदिराला कुठल्याही प्रकारची अडचण न येऊ देता मंदिर पूर्णतः स्वच्छतेच्या बाबतीत किंवा ऑफिशियल कर्मचाऱ्याच्या बाबतीत सर्व कर्मचारी वेळेच्या वेळेला येऊन साहेब या ठिकाणी ड्युटी संपल्याच्या नंतर या ठिकाणी आज सत्याग्रहासाठी बसत आहेत। थोडी प्रशासनाला थोडी जाण असावी आमची बी। मंदिर सांभाळून आम्ही आमचं कुटुंबाच्या कुठल्याही अडचणी सोडवत नाहीत। आमचं कुटुंब आज रस्त्यावर आहे साहेब। आमच्या कुटुंबाकडे आम्ही आज 7 दिवस झाले फिरकून सुद्धा बघितलं नाही। प्रशासनाने थोडी आमच्या कुटुंबाची आणि आमच्या 70 कर्मचाऱ्याची थोडी दखल घ्यावी साहेब। आम्हाला लहान मुलं आहेत, मुलं आमचे बिमार आहेत। या सडकाच्या थंडीमध्ये आमचे कर्मचारी सुद्धा थोड्या परेशानी थोडी सर्दी वगैरे थोड्या येत आहेत। कर्मचाऱ्याचा थोडा प्रशासनाने विचार करावा। प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की 70 कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा व 70 कर्मचाऱ्याचा विचार करावा। आज या ठिकाणी विदर्भ न्यूजने आमची दखल घेतली त्याबद्दल विदर्भ न्यूजचे मनापासून आभार व स्थानिक पत्रकारांचे सुद्धा ज्यांनी दखल घेतली आणि ज्यांनी नाही घेतली त्यांचे सुद्धा मनापासून आभार। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की सर्व कर्मचाऱ्याची व सर्व कुटुंबाची या जाणीव ठेवून आमच्या मान्य कराव्या ही नम्र विनंती। धन्यवाद। संजय घोगरे, अनवर खिच्चीसह पवन कोंडे, विदर्भ न्यूज, माहूर।